नमस्कार मित्रांनो. तुम्ही असं कधी पाहिलंय का, की प्रेमामध्ये एक जी व्यक्ती आहे, ही नेहमी ॲडजस्ट करायला तयार असते आणि जी दुसरी व्यक्ती आहे ही नेहमी डॉमिनंट असते. म्हणजे स्वतःचे त्यांचे जे निर्णय असतात तेच प्रेमामध्ये ते चालवतात किंवा दुसऱ्यावर कधी-कधी लादत सुद्धा. त्याचप्रमाणे एक हा थोडासा ऑर्थोडॉक्स असतो, थोडासा पुराणक्रिया मताचा असतो, भावनाशील असतो आणि दुसरा जो असतो, हा थोडासा फॅशनेबल असतो. आपल्या मनात हा नेहमी प्रश्न पडतो, की ही जे 2 विरुद्ध विचारांची जी माणसं आहेत, ही एकत्र किंवा प्रेमामध्ये कसे इन्व्हॉल्व होऊ शकतात? यामागची कारणं काय आहेत? हाच जो भाग आहे, हा भाग किंवा अशाच प्रकारच्या काहीशी धारा ही कर्क राशीचा पुरुष आणि तुळ राशीची जी स्त्री आहे, त्यांच्या प्रेमसंबंधामध्ये दिसून येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू, की यांचं जे प्रेम आहे, यांचे जे रिलेशनशिप आहे, ते कशाप्रकारे पुढे जातात. अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्यामुळे खरं तर हे जे दोन्ही व्यक्ती आहेत, हे प्रेमामध्ये येतात. कोणत्या अशा गोष्टी आहेत, की ज्यांच्यामुळे त्यांचं जे प्रेम आहे, ह्याच्यामध्ये आकर्षण तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा कोणत्या गोष्टी करायला हव्यात, की ज्यामुळे त्यांचं जे आकर्षण आहे, हे कायम चालू राहील. लक्षात घ्या, प्रेम होणं ही फार काही मोठी गोष्ट नाही आहे किंवा प्रेम होतं सुद्धा. परंतु ते प्रेम तशाच प्रकारे ताजं-तवानं राहावं किंवा शेवटपर्यंत तशाच प्रकारे त्यांच्यामधला जो आत्मा आहे, तो जिवंत राहावा. याकरता नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू, यांचं जे व्यक्तिमत्व आहे, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा प्रेमाच्या संदर्भात यांचा नेमका जो दृष्टिकोन आहे, हा कशा प्रकारचा असतो. सुरुवात आपण कर्क राशीच्या पुरुषापासून करू. कर्क राशीच्या पुरुषामध्ये सांगायचं झालं किंवा कर्क जी रास आहे, चंद्राची रास आहे, त्याचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे, चतुर्थ सणा देणारी रास आहे, स्त्री रास आहे. तर कर्क राशीचा पुरुष आहे, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी की कर्क राशीच्या पुरुषामध्ये दिसून येते, ती म्हणजे त्यांचं सौंदर्य, त्यांचं राहणीमान. म्हणजे यांचं जे सौंदर्य म्हणजे पुरुष असून सुद्धा याचं सौंदर्य अतिशय चांगलं असतं, लोभसवाणं असतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जरी स्टाईल स्टेटमेंट केली, तरी ती त्यांना पटणारी असते, रुचणारी असते आणि मॅच करून जाते. त्यामुळे फॅशनच्या बाबतीत हे जे पुरुष असतात, हे खूप काही स्वतःकडे लक्ष देणारे नसतात. तसंही पाहिलं तर पुरुषांना फॅशनचं तसं वापरत असतं आणि कर्क राशीच्या पुरुषांमध्ये हे बघा दिसून येतं. परंतु दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे कर्क राशीचा जो पुरुष आहे, हा इमोशनल असतो, भावनाशील असतो. छोट्या-मोठ्या गोष्टींचा विचारसुद्धा तो भावनेने करतो. भावनेने तो खरं तर जोडला जातो. अर्थात प्रॅक्टिकल गोष्टी त्याच्याकडे असतातच, परंतु भावनेने तो जोडला गेल्यामुळे विश्वास हा त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि हा विश्वास तुमच्या रिलेशनशिपमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीच्या पुरुषावरती घरातल्या व्यक्ती किंवा किंवा घरातल्या ज्या चालीरीती आहेत, त्याचा पगडा जबरदस्त असतो. खरं तर घरातल्या व्यक्तींच्या आनंदामध्ये आनंद मानणारा हा पुरुष आहे. त्याच्यावरती आईच्या विचारांचा पगडा हा जास्त असतो. ममाज वॉन तुम्ही म्हणू शकता, पण पूर्णपणे असं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये काटकसर करणं, म्हणजे पैशाच्या संदर्भात सुद्धा. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे प्रॅक्टिकल नॉलेज यांना खूप चांगलं असतं. त्यामुळे जीवनात स्थावरता कशी आणायची, कशाप्रकारे आणायची आणि इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारची असते, या बाबतीतचा त्याचा जो दृष्टिकोन असतो, तो पूरकच असतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमामध्ये साधारणतः आपल्याला सेल्फ रिस्पेक्ट हवा असतो आणि मान जो असतो म्हणजे कसं होतं, की कर्क राशीचा पुरुष असतो, तो केअरिंग नेचर असतं त्याच्यामध्ये. त्याला सुद्धा अशी अपेक्षा असते, की समोरच्या व्यक्तीने सुद्धा थोडंफार तशाच प्रकारे असायला हवं. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं बोलणं फार चांगलं असतं. कुठल्याही विषयावरती तासनतास बोलण्याची जी कला आहे, ही कर्क राशीच्या पुरुषाला चांगलीच ठाऊक असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याचा सेल्फ रिस्पेक्ट राखणं. हा जो भाग आहे, हा भाग कर्क राशीच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे रिलेशनशिप करता. अर्थात घरातलं त्यांचं अटॅचमेंट चांगलं असतं, बोलणं चांगलं असतं, राहणीमान चांगलं असतं, वागणूक चांगलं असते. या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. परंतु कधी-कधी आजकालच्या जे प्रत्यक्ष जे जग आहे, की जे प्रॅक्टिकल आहे, त्या प्रॅक्टिकल जगामध्ये कधी-कधी याची मुस्कटदाबी वगैरे होऊ शकते. तर ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. कारण यांच्या ज्या गोष्टी आहेत, यांचे ज्या विचार आहेत, त्यांच्या ज्या कल्पना आहेत, त्या पण अशा आपल्याला फॅन्टसीमधल्या वाटू शकतात. मग ही गोष्ट थोडीशी वेगळी वाटू शकते. अर्थात मनाने वगैरे हे खूप चांगले असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत. पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा. पैकी पुनर्वसू नक्षत्राचं जे शेवटचं जे चरण आहे, ते कर्क राशीमध्ये येतं, चौथं चरण आणि ते कर्क राशीचं पहिलं चरण आहे. पुनर्वसू नक्षत्रातले जे पुरुष असतात, ते थोडेसे डिपेंडेबल असतात, दुसऱ्यावरती अवलंबून राहणारे असतात निर्णयाच्या बाबतीमध्ये. बाकी यांचं राहणीमान वगैरे सुव्यवस्थित नीटनेटकं असतं, सरळ-सरळ राहणारे असतात, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता
यांच्यामध्ये खूप चांगले असतात. देवभक्त असतात, देवावरती विश्वास ठेवणारे असतात आणि त्या संदर्भातले काही अनुभवसुद्धा त्यांच्याकडे येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष असतात, यांच्याकडे लक फॅक्टर वगैरे खूप चांगलं असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला हे जे व्यक्ती आहेत ते थोडेसे शरीराने थोडेसे कृश असू शकतात किंवा ज्याला आपण शिस्त वगैरे म्हणतो किंवा डिसिप्लिन नेचर किंवा हार्ड वर्किंग नेचर हा थोडासा यांच्यामध्ये कमी असू शकतो. परंतु नशिबाची साथ त्यांना निश्चित चांगल्या प्रकारे असते. त्यामुळे जीवनामध्ये स्थावरता खूप चांगल्या प्रकारे येऊ शकते. पुष्य नक्षत्राचे जे पुरुष असतात त्याच्यामध्ये दमखम हा थोडासा चांगला असतो. लिडरशिप क्वालिटीज थोडी चांगली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं घरातला कुठल्या ना कुठल्या व्यक्तीची जबाबदारी यांच्यावर येतेच आणि तिथे समर्थपणे पार सुद्धा पडतात. बऱ्याच वेळेस तुम्हाला पुष्य नक्षत्राच्या पुरुषाकडे बघून वाटू शकतं की यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जी कॅपेबिलिटी होती ती होती, परंतु तेवढ्या प्रमाणात त्यांना एक्सपोजर नाही मिळाला. म्हणजे यांची जी कॅपॅसिटी आहे यांच्यामध्ये जो दमखम आहे तेवढ्या प्रमाणात तो त्यांना बाहेर दाखवता आला नाही. कारण यांच्यामध्ये कार्यक्षमता असते ती जबरदस्त असते. नेतृत्व गुण सुद्धा यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे असतात. यांचं मन सुद्धा तसं चांगलं असतं आणि थोडंसं स्वतंत्र वृत्तीकडे झुकणारं हे नक्षत्र आहे. तिसरं जे नक्षत्र आहे ते आस्लेच्या नक्षत्राच्या बाबतीमध्ये थोडंसं यांच्या बाबतीत गोष्ट अशी असते की वर करणे तुम्हाला त्यांच्यामध्ये भावनाशीलता दिसणार नाही, पण भावनाशील असतात आणि थोडेसे गूढ असतात. यांच्या मनात काय चाललं आहे, यांचे विचार कसे आहेत ते तुम्हाला लगेचच्या लगेच समजणार नाही. परंतु मेहनती वगैरे असतात, थोडेसे पुरगोडी करण्याचा स्वभाव हा आश्लेषा नक्षत्रामध्ये थोडासा दिसून येऊ शकतो. मातेचं सौख्य कमी मिळणं किंवा फॅमिलीचं सौख्य कमी मिळणं अशा प्रकारचे किंवा मातेशी न जमणं न पडणं असंही कधी कधी यांच्या बाबतीत दिसून येऊ शकतं. तर साधारणतः आता पण तुम्हाला समजलं असेलच की कर्क राशीत जे पुरुष असतात यांचं नेमकं व्यक्तिमत्व आवडीनिवडी या कशा असतात. आता आपण थोडंसं चर्चा करू की तूळ राशीची जी स्त्री आहे त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. तूळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये किंवा 7व्या स्थानामध्ये येणारी रास आहे. 7व्या स्थानामध्ये नॉर्मली जे 7वं स्थान आहे हे भिन्न लिंग व्यक्तीप्रती दाखवतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं भिन्न लिंगी व्यक्तीप्रती जे आकर्षण आहे, जे काय दृष्टिकोन आहे ते दाखवतं. आणि त्यामध्येच तूळ राशीचा स्वामी शुक्र सुद्धा आहे, रास चरा आहे आणि कामतत्वाची ही रास आहे किंवा बुद्धितत्वाची ही रास आहे. तर साधारणतः तुम्हाला समजून येईलच की तूळ राशीची जी स्त्री आहे त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. याचं राहणीमान आधुनिक असतं, फॅशनबाज असतं, पण तो फॅशन तुम्हाला ठळक किंवा भडक अशी दिसणार नाही. सोबत फॅशन त्यांना आवडते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं वागणं बोलणं सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाला धरून असतं. उगाच उड्या नाण्यासारखं बोलत राहायचं, कुठल्याही विषयावरती विषय काढून बोलत बसायचा हा भाग स्त्री असूनही तूळ राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येणार नाही. थोडी स्पेशल आहे गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. म्हणजे बुद्धितत्वाची रास आहे, त्याच्यामुळे ग्रास्पिंग खूप चांगलं असतं. एखाद्या विषयावरती नीट विचारपूर्वक बोलायचं हा भाग याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगामध्ये कसं वावरायचं, कुठे थांबायचं, कुठे बोलायचं याचं भान तूळ राशीच्या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येतं. स्टेटस घेऊन चालणारी ही रास आहे. अधिभौतिक सुखांची आवड या राशीच्या स्त्रीला खूप चांगल्या प्रकारे असते आणि ती बरोबर सुद्धा आहे. म्हणजे अशा गोष्टी की ज्यामुळे तुमचं जीवन सुखकर होणार आहे त्या गोष्टीचा उपभोग घ्यायला काहीच हरकत नाही. असं साधं सरळ सोप तत्वज्ञान हे तूळ राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येतं आणि त्याच प्रकारे त्यांची म्हणजे धडपडही असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत किंवा कलेचा दृष्टिकोन हा यांच्यामध्ये उपजतच असतो. हॅपी गो लकी अशा प्रकारची ही रास आहे. खूप गहन चिंतन, खूप खोल विचार किंवा खूप त्याला आपण फिलॉसॉफिकल विचार वगैरे हे यांच्यामध्ये तसं दिसून येत नाही. जसं जीवन येईल तसं त्याला ते स्वीकारायचं आणि जीवनामध्ये कष्ट करून किंवा परिस्थितीवरती मात करून कसं पुढे जाता हे साधं सोपं तत्वज्ञान हे तूळ राशीच्या स्त्रीमध्ये तुम्हाला दिसून येईल. अर्थात त्यांचं बोलणं कधी कधी थोडंसं तुम्हाला कमांडिंग वाटू शकेल, पण अर्थातच तशी त्यांची वृत्ती तशी नसते. परंतु जीवनामध्ये नेहमी पुढे जायचं आणि तो जो भाग आहे हा भाग तूळ राशीच्या स्त्रीमध्ये आवर्जून दिसून येतो. अर्थात तूळ राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत, चित्रा, स्वाती, विशाखा. चित्रा नक्षत्राचे जे शेवटचे जे 2 चरण आहेत हे तूळ राशीमध्ये येतात. अर्थात चित्रा नक्षत्राची जी स्त्री आहे ती तिखट असते, चटपटीत असते आणि तिचं राहणीमान सुद्धा खूप चांगलं असतं आणि सौंदर्य अतिशय चांगलं असतं. म्हणजे फोटोजेनिक चेहरा ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं सौंदर्य हे चित्रा नक्षत्राच्या स्त्रीमध्ये दिसून येतं, पण तो तिखट असते आणि ॲक्टिव्ह सुद्धा असते. ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि यांचं ग्रास्पिंग पॉवर वगैरे अतिशय चांगलं असतं. दुसरे आहे स्वाती नक्षत्र. तूळ राशीचे जे सर्व काही चांगले गुणधर्म आहेत म्हणजे कूल, एमकल इत्यादी किंवा ज्याला आपण फॅशनेबल नेचर हे सगळं स्वाती नक्षत्रामध्ये दिसून येतं आणि स्वाती नक्षत्राचं जे सौंदर्य थोडंसं कॉस्मेटिक असतं, परंतु
त्यांना म्हणजे दुनियेमध्ये कसं वावरायचं, लोकांशी कसं बोलायचं, त्यांच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत जाऊन कसं वागायचं, यांचं एकंदरीत त्यांच्या समाजामध्ये इमेजसुद्धा खूप चांगली असते. आता हे झालं स्वाती नक्षत्र. तिसरं आहे विशाखा नक्षत्र. विशाखा नक्षत्राचे जे शेवटचे 30 चरण आहेत, हे तुळ राशीमध्ये दिसून येतात. हे सुद्धा नक्षत्र थोडंसं तिखट आहे. आता यांची वाणीसुद्धा तिखट असते आणि स्वकर्तृत्वावरती पुढे जाणारं नक्षत्र आहे. म्हणजे या नक्षत्राच्या ज्या स्त्रिया असतात, हे दुसऱ्याची मदत तशी सहसा घेत नाही किंवा त्यांना तशी दुसऱ्यांची मदत घेतलेली आवडत नाही. स्वतःच्या भिंतीवरती पुढे जाणारं हे नक्षत्र आहे. तर आता ना तुम्हाला समजलं असेल की कर्क राशीचा पुरुष आणि तुळ राशीची जी स्त्री आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कसं असतं. प्रेमाच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुळ राशीचा जो बिनधास्त जरा स्वभाव आहे किंवा स्वातंत्र्यप्रिय स्वभाव आहे, त्यांचं बोलणं आणि जो वागणूक याच्यात ते भारतात कर्क राशीचे पुरुष. आणि कर्क राशीच्या पुरुषांबद्दल सांगायचं झालं तर पुरुष असून सुद्धा भावनाशीलता, केअरिंग नेचर आणि दुसऱ्याचा मान राखणं हा जो भाग आहे, हा भाग पटकन नजरेत बळतो तुळ राशीच्या स्त्रीमध्ये. आणि म्हणूनच ह्या दोन्ही ज्या व्यक्ती आहेत, या परस्पर भिन्न स्वभावाच्या असून सुद्धा त्यांच्यामध्ये एक अनामिक असं अट्रॅक्शन तयार होतं. जे मी सुरुवातीला सांगितलं की प्रेम होणं तसं सोपं आहे, परंतु प्रेम दीर्घकाळापर्यंत चांगलं राहणं, ताजं-तवानं राहणं, एकमेकांमध्ये विश्वास राहणं आणि मुळात प्रेमाची भावना राहणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. त्याकरता काही गोष्टी या लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यावरती अंमल करणं सुद्धा गरजेचं आहे. तर या गोष्टी कोणत्या त्याबद्दल सुद्धा थोडी चर्चा करू. म्हणजे एकंदरीत ते तुमचं जे प्रेम आहे हे फुलण्याकरता किंवा दीर्घकाळ टिकण्याकरता नेमकं काय करायला हवं हे तुम्हाला आपसूक समजून येईल. यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती तुमचे नात्यासंबंधामध्ये खुला आणि प्रामाणिक संवाद असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, संवाद अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि संवादामुळेच तुमच्या दोघांमधले जे विचार आहेत, ज्या भावना आहेत, ह्या एकमेकांना समजू शकतात. बऱ्याच वेळेला असं होतं की पुरुषांना बोलल्याशिवाय काही कळत नाही. तर ही गोष्ट सामान्यतः प्रत्येक पुरुषाबद्दल जी कमजोरी असते स्त्रीकडून, तर तो जो संवाद आहे तुमच्या मनातला, तुमच्या बोलण्यातला, हा समोर मांडणं गरजेचं आहे आणि एकमेकांना दिवसाचा काहीतरी वेळ देणं गरजेचं आहे, जेणेकरून एकमेकांबद्दलची काही माहिती समजू शकते. कारण एकमेकांबद्दल अट्रॅक्शनच असतं की जे प्रेमामध्ये रूपांतरित होतं. तर एकमेकांबद्दलची माहिती जर का तुम्हाला दर दिवशी काही ना काही थोडे जरी का मिनिटं होऊन तर तुम्ही एकमेकांशी खुला मोकळा संवाद साधला, तरी तुमचं जे प्रेम आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे जाऊ शकते. ती एकच गोष्ट आहे की स्त्री असून सुद्धा कधी-कधी तुळ राशीला जास्त बोललेलं आवडत नाही किंवा ज्या गोष्टीमध्ये काही पॉईंट्स आहेत, काही बेस आहे, अशाच गोष्टीवर त्याला बोला. फक्त भावनेच्या आधीचं फॅन्टसीमध्ये बोलणं हा भाग तुळ राशीच्या स्त्रीला कधी-कधी पटत नाही. अर्थात हा भाग आवडीचा असतो कर्क राशीच्या पुरुषासाठी. दुसरी जी गोष्ट आहे की अरे विश्वास आणि निष्ठा. आता ही गोष्ट सुद्धा थोडीशी महत्त्वाची आहे. दोघांमध्ये परस्पर विश्वास असणं गरजेचं आहे. तो विश्वास, कारण लक्षात घ्या, कुठलंही जे नातं आहे हे विश्वासावरतीच टिकतं. जर तुमच्या दोघांमध्ये विश्वास असेल आणि त्या विश्वासामुळे अर्थातच निष्ठा येते, ती जर का असेल तर अर्थातच तुमचं प्रेम हे चांगल्या प्रकारे फुलवू शकतं. इथे मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते कर्क राशीचा पुरुष आहे त्याच्या मनात. कारण तूळ राशीची जी स्त्री आहे त्याच्याबद्दल साधारणतः सांगायचं झालं तर ती म्हणजे इतर व्यक्तींबरोबर पूर्णपणे खुलेपणाने वागते. तर हा जो मोकळीकपणा आहे की कधी-कधी कर्क राशीच्या पुरुषाच्या डोळ्यामध्ये खुपू शकते. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांच्या भावनांचा आदर करणं. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, आपल्याला जरी वाटलं की समोरचा व्यक्ती हा कुठल्याही गोष्टीवरती किती म्हणजे चीप बोलतो आहे, तर ते चीप नसतं. प्रत्येकाच्या भावना असतात, त्या भावनांचा आदर करणं तुम्हाला करता आला पाहिजे. आदर खरं तर ही गोष्ट तुळ राशीच्या स्त्रींनी थोडीशी शिकून घ्यायला हवी. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकत्र वेळ घालवणं. कधी-कधी एकत्र वेळ घालवणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण फक्त आणि फक्त शब्द की जे कोरडे असू शकतात, त्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही एकमेकांसमोर आला तर तुमचं पूर्ण बॉडी लँग्वेजवरून किंवा तुमच्या पूर्ण एकंदरीत पाहण्यावरून सुद्धा समोरच्या व्यक्तीमधलं जे अट्रॅक्शन आहे ते वाढू शकतं. तर एकत्र वेळ घालवणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखादी गोष्ट किंवा घटना दुसऱ्याने शेअर केली तर त्यावेळेस एकमेकांना त्या संदर्भातलं प्रेस करणं, पाठिंबा देणं, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे आपण त्याच्यावरती प्रेम करतो, तो व्यक्ती आपल्या बरोबर आहे किंवा त्या त्या व्यक्तीचं समर्थन आपल्या बरोबर आहे, ही गोष्ट मुठभर मांस किंवा मुठभर शरीरात वजन तर मुठभर मांस तुमच्या शरीरावर येतच. म्हणजे तुमचा आत्मा जो विश्वास आहे हा द्विगुणित होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्थात या गोष्टी आता जी सांगतोय ती गोष्ट त्याला महत्त्व किती द्यायचं हा प्रत्येकाचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. परंतु ती गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे, ती म्हणजे शारीरिक आणि भावनिक पातळीवरती जवळीक साधणं. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. लक्षात घ्या,
अट्रॅक्शन मग ते शारीरिक आणि भावनिक असणं गरजेचं आहे आणि हे दोन्हीही तेवढेच महत्त्वाचे ठरतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा दोन्ही व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असते, तर अर्थातच काही ना काहीतरी चूक होण्याची शक्यता असते. दोघांपैकी एकाकडूनही. तर जरी चूक झाली तरी क्षमा करायची असेल. लक्षात घ्या, प्रेमामध्ये आपल्या माणसाला क्षमा करणं ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे असं नाही की एखादी गोष्ट समजा चुकली समोरच्याकडून, की डायरेक्ट टोक गाठणं असं अजिबात करू नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता एकमेकांबद्दलची बाळगणं. म्हणजे त्यांनी म्हणजे तुम्हाला दोघांपैकी समोरच्याने तुम्हाला किती साथ दिलेली आहे, कशाप्रकारे साथ दिलेली आहे, कशाप्रकारे समजून घेतलेलं आहे, त्याबद्दलची जर का कृतज्ञता तुम्हाला पाळता आली, तर अर्थातच तुमचं जे नातं आहे ते आणखीन त्या नात्याला स्थैर्य मिळेल किंवा त्या नात्याला मजबूती येईल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी कुठल्याही एखाद्या मुद्द्यावरून संघर्ष झाला, तुमच्या दोघांमध्ये काय प्रॉब्लेम झाले, तरी त्याचं सकारात्मक निराकरण तुम्हाला करता यायला हवं. म्हणजे मध्यम मार्ग काढता यायला हवा. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. तो गाठू नका. ही गोष्ट फार कुठलीही गोष्ट कितीही महत्त्वाची जर असेल, कितीही मोठी असेल, कितीही टोकाची असेल, तर समोर बसून दुसऱ्याला समजून घेऊ. आपण फक्त आपल्याच दृष्टीने विचार न करता समोरच्याच्या दृष्टीने सुद्धा विचार आपल्याला करता यायला हवा. जेणेकरून त्याचे काय प्रॉब्लेम आहे, तो कुठल्या परिस्थितीतून चालला आहे, त्याची मानसिकता तुम्हाला समजू शकेल. आणि सतत प्रयत्न करायचा की तुमचं जे प्रेम आहे किंवा तुमचं जे नातेसंबंध आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन असावं. नवीन ठिकाणी भेट द्या, नवीन ठिकाणी फिरायला जा, नवनवीन विषय तुमच्या नातेसंबंधामध्ये घ्या, की जेणेकरून नवलाई येईल की आणि नवलाई असेल तर एक अट्रॅक्शन तयार होतं. आता या गोष्टी ज्या आपण आता पाहिल्या, या तसा बघितलं तर तुम्हाला अगदी साधारण वाटेल किंवा तुम्हाला वाटेल हे या गोष्टी तर आपल्याला ठाऊक आहे. परंतु त्या प्रत्यक्षात करता येणं याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आणि हे जर का तुम्हाला व्यवस्थितपणे जमलं, तर अर्थातच तुमचे जे प्रेम आहे किंवा रिलेशनशिप आहे, हे अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल. आणखीन एक थोडी महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये, की जी मास्टर की तुम्ही म्हणू शकता. कर्क किंवा तुळ राशीच्या संदर्भात. कर्क राशीचा पुरुष आहे, याला जर का तुम्हाला आपल्या सारखा किंवा आपल्या बरोबर ठेवायचं असेल, तर एकच गोष्ट करा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील किंवा फॅमिली जे मेंबर्स असतील किंवा खास करून त्यांची आई असेल, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात अजिबात वेडेवाकडे शब्द येता कामा नये तुमच्या वाणतू. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण कर्क राशीचा पुरुष आहे हा स्वतःपेक्षा आपल्या घरच्या व्यक्तींना जास्त महत्त्व देतो. तो त्याचा दृष्टिकोन आहे आणि तो त्याच्या लेखी बरोबर सुद्धा आहे. आणि तूळ राशीच्या स्त्रीबद्दल सांगायचं झालं तर तूळ राशीच्या स्त्रीचं जो सेल्फ रिस्पेक्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, तूळ राशीच्या स्त्रीबद्दल जर का तुम्ही प्रेस केलं, त्यांचं फॅशन स्टेटमेंट, त्यांचं बोलणं किंवा एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व, मग तुमचं जे प्रेम आहे हे अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाईल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येणार नाही. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असतील, तर तुमची जी कुंडली आहे हे पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. तर आत्तापर्यंत आपण जे काय बोललो किंवा ज्या काही चर्चा केल्या, त्या फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून होत्या. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकी 11 ग्रहसुद्धा असतात. ते आपापल्या कुंडलीचे परिणाम करतच असतात. हे परिणाम कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, हे तुमची कुंडली पाहून त्याबद्दल जास्त सविस्तर सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचा पुरुष आणि तुळ राशीची स्त्री जर का परस्पर प्रेमसंबंधामध्ये असते, तर त्याचा जो प्रेमसंबंध आहे हे कशा प्रकारे फुलत जाईल, काय करायला हवं, काय करायला नको, या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.